ज्वाला एक आंधी फैले तो जल फाटक किले, दोस्त ऐसा जिंदगी में हर किसी को मिले जैसे सांस तन को मिले। एक ज्वाला एक आंधी फैले तो जल फाटक किले, दोस्त ऐसा जिंदगी में हर किसी को मिले जैसे सांस तन को मिले। आता जर तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे ट्यूटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे CapCut नसेल तर आपल्या टेलिग्राम वरती मिळून जाईल। आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले ऑल मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता। तर आता सिंपली काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे CapCut आहे ते ओपन करायचे। CapCut इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो हा बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। हा बीट मावडी ते ऍड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती क्लिक करायचे आहे। तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील, थोडं स्क्रोल करून इथे तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ ऑप्शन त्यावरती एकदा क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर इथून जे आपले सॉन्ग आहे त्याशिवाय इथून ऍड होऊन जाईल। त्याच्यानंतर आता आहे ना आपल्याला इथे तुम्ही बघू शकाल की आपले जे इथे बीट आहेत त्या 5 दिलेले आहेत, 1 2 3 अशा 5 आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीट मावडी आहे तो इथून कट करायचा आहे। तर सिंपली आपल्याला बघायचं कुठे बीट चेंज होते, थोडं पुढे आल्यानंतर इथून अशा बीट चेंज होते। तर सिंपली काय करायचं आहे, तो जो व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं। आता ह्याच्या पुढची बीट कुठेही बघायची आपल्याला चेंज होते, इथं चेंज होते। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते बघायची। त्याच्यानंतर इथून आपली बीट आहे त्याशिवाय इथून चेंज होते, तर इथून स्प्लिट करूया। इथून हा व्हिडिओ आहे तो कट केल्यानंतर यामध्ये आता आपले फोटो ऍड करायचे। फोटो ऍड करण्यासाठी ही जी वेगळी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं, थोडं स्क्रोल करायचं आहे। इथे रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो तुमचा फोटो असेल इथून ऍड करून द्यायचा। अशा प्रकारे त्याच्यानंतर 2 बटने सेट करायचं आहे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटला करायची, तिसऱ्या इथून अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचे 5 बीटला। इथून फोटो ऍड केल्यानंतर सिंपली पहिले एन्जुटेचे इथून बॅक करायचे, ओव्हरलेचे ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचे। पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून मी जे PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथे ऍड करायचं आणि ह्याची जी लेंथ असे शेवटपर्यंत न्यायची। आणि पुन्हा रिप्लेसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तेच PNG इथून ऍड केल्यानंतर इथे जे आपलं PNG आहे तिथून परफेक्ट अशा इथून ऍड होऊन जाईल। तर आता मी काय करतो, फोटो इथून बीटनुसार इथून ऍड करून घेतो। येथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते बीटनुसार इथून ऍड करून घेतले। तर आता सिंपली आपल्याला काय करायचंय, इथून इफेक्ट ऍड करायचे। जसं आता मी इफेक्ट सांगेल, एक इफेक्ट सांगेल तसं तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून ऍड करून घ्यायचे। पहिल्यांदा टाशवा फोटो करून घेतल्यानंतर इफेक्ट लगेच ऍड करून घ्यायचे। आता मी तुम्हाला इफेक्ट सांगत आहे तशा इथून ऍड करून घ्यायचे। तर हे जे आपलं पहिले ट्रान्झॅक्शन आहे, पहिल्यांदा आपले हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्या सर्वांना इफेक्ट द्यायचे। तर हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला कॅमेराच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल बाय डिफॉल्ट ठेवा आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला रोटेट अँड चेंजचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे, त्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून इथे तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ना बॉटम राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे, सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इंच ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला पहिलाच आपले इथे तुम्ही बघू शकाल की पहिल्या फोटोला आहे तो रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि ह्याची जी लेंथ असेल 1.0 ठेवायची। त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे। त्यानंतर या फोटोत आपल्या सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं। त्यानंतर या फोटोत आपल्याला ना सिविंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 2.5 ठेवायची। त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं। या फोटोपाशी आल्यानंतर या फोटोत आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे 1.0 ठेवायची। त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे, त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं। त्यानंतर या फोटोत आपल्या सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या एन्जुट यायचे। पहिल्या एन्जुट आल्यानंतर इफेक्टचा ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा आहे तिथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची।
नेल्यानंतर आपले पुन्हा तिथे पहिल्यांदा इथंच यायचे. आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे आता ग्लिचच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक नावाचा हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं, स्पीड संपूर्ण न्यायचे आणि इंटेन्सिटी आपल्या इथे 50 ठेवायची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे आपल्या पहिल्यांदा इथंच थांबायचे. आता इथे आपल्याला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हॅलो ब्लर नावाचा मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली तिसऱ्या फोटोच्या तिथे यायची, त्याच्या थोडं अशा प्रकारे इथे आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे 2 नंबरला, त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे मूडच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट स्ट्रोकचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा तिसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथे यायचा आहे. इथे आल्यानंतर आपल्या आता काय करायचं, त्याच्या थोडं पुढे यायचं आहे जसं इथे आपण आलो तशा प्रकारे. इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून तुम्हाला इथे स्कॅनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे, स्कॅनरच्या. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला न्यू अँड फ्लो नावाचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.